विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण वर्ग समीकरणांमध्ये आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे यावर आधारित उदाहरणं पाहायची आहेत. मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे. आता ह्यासाठी एक प्रश्न घेतला आपण, मुळे अल्फा व बीटा असणारे x चलातील वर्ग समीकरण मिळवा. मग आता इथं आपण गृहीत धरूया आपल्याला x या चलातील वर्ग समीकरण मिळवायचे आणि त्या वर्ग समीकरणाचे मूळ अल्फा व बीटा हे जर असतील तर आपल्याला इथं आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आत्तापर्यंत आपण काय केलेलं की वर्ग समीकरण दिलेलं होतं आणि वर्ग समीकरणाचे मुळे शोधा असा आपल्याला प्रश्न मिळत होता. पण आता या उलट करायचे, आपल्याला आधी मुळं दिलेले आहेत वर्ग समीकरणाचे आणि कोणत्या चलातील समीकरण आहे ते चल दिलेले आहे, त्यावरून आपल्याला ते वर्ग समीकरण तयार करायचं. आता हे वर्ग समीकरण कसं तयार करायचं ते पहा, नीट लक्ष आहे का. आपण मग आता आधीची जी अवयव पद्धती आहे त्या अवयव पद्धतीमधले जी शेवटची स्टेप आहे त्या शेवटच्या स्टेपपासून पहिल्या स्टेपपर्यंत आपल्याला यायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला जे दोन मुळं आहेत वर्ग समीकरणाची मुळे आपण असं लिहित होतो की नाही, वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला इथं दिलेली आहेत. x बरोबर अल्फा किंवा x बरोबर बीटा. मग आता आपल्याला या ठिकाणी आता हे जे अल्फा आहे या अल्फाचं आपण डावीकडे पक्षांतर करू. म्हणजे काय होतं, म्हणजे ते होईल x वजा अल्फा बरोबर 0 किंवा इथं सुद्धा बीटाचं पक्षांतर केलं x वजा बीटा बरोबर 0. आता ह्या दोन्हीच्या किमती 0 0च आहेत की नाही, या दोन्हीतला फरक 0 आहे, या दोन्हीतला फरक 0 आहे आणि दोन्हीच्या किमती 0 असल्यामुळे त्यांचा गुणाकार जर घेतला तर तो गुणाकार सुद्धा काय होणार आहे, 0च होणार आहे. त्यामुळे आपण दोन्हीचा गुणाकार घेऊया. म्हणजे x वजा अल्फा गुणिले x वजा बीटा जर गुणाकार घेतला तर तो गुणाकार सुद्धा काय होणार आहे, 0च होणार आहे. मग आता या डावीकडचे जे द्विपदी आहेत त्यांचा आपण गुणाकार करून घेऊया. म्हणजे गुणाकार करते वेळेस पहिल्या द्विपदीचं पहिलं पद गुणिले दुसरी द्विपदी म्हणजे x वजा बीटा, त्यानंतर पहिल्या द्विपदीचं दुसरं पद म्हणजे वजा अल्फा गुणिले दुसरी द्विपदी म्हणजे x वजा बीटा बरोबर 0. मग या ठिकाणी पहा आता आपल्याला काय करता येईल, तर x ह्या द्विपदीला गुणून घेतलं, ह्या ऋण अल्फाने ह्या दोन्ही द्विपदीला गुणून घेतलं म्हणजे x गुणिले x वर्ग, x गुणिले बीटा म्हणजे वजा बीटा x, अल्फा गुणिले x वजा अल्फा x आणि वजा अल्फा गुणिले वजा बीटा म्हणजे अधिक अल्फा बीटा किंवा अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मग पहा आता हे मधलं जे पद आहे याच्यामध्ये आपल्याला x साधारण काढता येण्यासारखं आहे. म्हणजे ते असं होईल पहा, x वर्ग वजा, तर इथे आपण x साधारण काढलं म्हणजे ऋण x साधारण काढूया. म्हणजे कंसात काय होतं तर बीटा, आता हे ऋण x साधारण काढल्यामुळे इथं धन बीटा झालं आणि ऋण x इथं साधारण काढल्यामुळे अधिक अल्फा झालं आणि हे अधिक अल्फा बीटा बरोबर 0. म्हणजेच आता इथं आपल्याला असं लिहिता येईल x वर्ग, हे ऋणचिन्ह राहू देऊ आपण, xला इकडून लिहू आपण, कंसासुद्धा हे जे आहे ह्या बेरजेला बीटा अधिक अल्फा आणि अल्फा अधिक बीटा असं, म्हणजे बीटा अधिक अल्फा लिहिलं तरी सारखंच आहे, अल्फा अधिक बीटा लिहिलं तरी सारखंच राहणार आहे. म्हणजे आपण त्याला अल्फा अधिक बीटा असं लिहू आपल्याला लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून. आणि हे x म्हणजे x गुणिले कंस आणि कंस गुणिले x म्हणजे ती काय म्हणता येईल क्रमनिरपेक्षतेनुसार आपला या स्वरूपात लिहिलं तरी चुकीचं होणार नाही. अधिक हे अल्फा बीटा बरोबर 0. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे होते अल्फा आणि बीटा आणि मग त्यावरून आपण x या चलातील असं वर्ग समीकरण तयार केलं की ज्याच्यामुळं अल्फा आणि बीटा आहेत. मग हे ते आपल्याला अपेक्षित असलेलं वर्ग समीकरण आहे आणि ह्या समीकरणाला आपल्याला असंही लिहिता येईल x वर्ग वजा इथं लिहिता येईल अल्फा अधिक बीटा म्हणजे काय आहे
तर दोन मुळांची बेरीज, दोन मुळांची बेरीज चल आहे की नाही, यक्स हे चल, अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय, दोन मुळांचा गुणाकार. अल्फा बीटा म्हणजेच दोन मुळांचा गुणाकार. आणि बरोबर 0. तर अशा पद्धतीचं हे सूत्र वापरून आपण जर वर्ग समीकरणाची मुळं जर दिलेली असतील तर त्यावरून आपल्याला विचारलेल्या चलातील किंवा दिलेल्या चलातील वर्ग समीकरण तयार करता येतं, शोधता येतं किंवा मिळवता येतं. तर या प्रकारचे उदाहरणं आपल्याला आता इथून पुढे सोडवायचे आहेत. आता सध्या एक लक्षात ठेवा की आपण आत्तापर्यंत जेवढे वर्ग समीकरणं सोडवलेत, मग ते अवयव पद्धतीने असोत किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने असोत किंवा सूत्र पद्धतीने असोत, आपल्याला हे लक्षात आलेलं आहे किंवा मुळांचं स्वरूप ठरवतो हे लक्षात आलेलं आहे की मुळांचं जे स्वरूप आहे ते आता वास्तव किंवा अवास्तव, आता वास्तव संख्या नसलेले असे मुळं की जे वास्तव नाहीत असे उदाहरणं आपल्याला जास्त नाहीत अभ्यासक्रमामध्ये, परंतु ज्यांचे मुळं वास्तव संख्येत आहेत अशा समीकरणांचा आपल्या या ठिकाणी अभ्यास आहे. मग आता वास्तव संख्यांचे सुद्धा आपल्याला वास्तवमुळे सुद्धा एकतर ते परिमेय असतात किंवा अपरिमेय असतात. म्हणजे असे वर्ग समीकरणं की ज्यांचे मुळं परिमेय संख्येतील आहेत किंवा असे वर्ग समीकरणं की ज्यांचे मुळं अपरिमेय संख्येतील आहेत. तर अशा दोन्ही प्रकारचे मुळं आपल्याला दिलेली असतील, एक तर परिमेय मुळं किंवा अपरिमेय मुळं. अशा प्रकारचे वर्ग समीकरण तयार करा. या प्रकारचे उदाहरणं आपल्याला आता सोडवायचे आहेत. ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. मग मी आधी सांगितल्याप्रमाणे वर्ग समीकरणाची मुळे एकतर परिमेय संख्या असतील किंवा वर्ग समीकरणाची मुळे या अपरिमेय संख्या असतील. आता सुरुवातीला आपण परिमेयमुळे असणाऱ्या वर्ग समीकरणांचा या ठिकाणी उदाहरणे सोडूयात. मग आता इथं आपल्याला पहिलं जे उदाहरण आहे 6 व 7 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळं आहेत. आपण आता असं करूया की या ठिकाणी आपल्याला चल सांगितलेलं नाही, मग हे चल आपण यक्स या चलातील वर्ग समीकरण मिळवण्यासाठी आपण हे उदाहरण सोडूया. मग आता यक्स या चलातील वर्ग समीकरण सोडवण्यासाठी समजा आपल्याला या ठिकाणी अल्फा म्हणजे काय आहे, तर अल्फा बरोबर काय आहे या ठिकाणी 6 आहे. ठीक आहे ना. पहिल्या उदाहरणामध्ये काय आहे, तर इथं आपण पहिलं उदाहरण घेऊ अगोदर. अल्फा बरोबर 6 आणि बीटा बरोबर 7. मग या ठिकाणी आपल्याला दोन मुळांची बेरीज घ्यायची अगोदर, आहे की नाही. ते वर्ग समीकरण शोधण्यासाठी आत्ताच आपण सूत्र तयार केलेलं आहे. मग त्यानुसार दोन मुळांची बेरीज, दोन मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा. मग आता अल्फा आणि बीटाची किमती इथं गृहीत धरलेल्या आपण 6 अधिक 7 म्हणजे 13. त्यानंतर दोन मुळांचा गुणाकार, दोन मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 6 गुणिले 7 म्हणजेच 42. आणि मग आता यक्स या चलातील वर्ग समीकरण, या चलातील वर्ग समीकरण मग आपल्याला सूत्र इथं लिहायचं आहे. यक्स या चलातील आणि अल्फा व बीटा हे मुळे असणारं वर्ग समीकरण काय दिलेलं आहे आपण, ते यक्स वर्ग वजा. आता हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अल्फा अधिक बीटा कंस बंद यक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आता बेरीज, दोन मुळांची बेरीज आणि दोन मुळांचा गुणाकार इथं आपण काढलेलाच आहे अगोदर, तो इथं ठेवून देऊया. म्हणजे समीकरण होईल यक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा काय आहे किंमत आलेली इथं 13 आहे, 13 यक्स
आणि अधिक अल्फा गुणिले बीटा, अल्फा बीटाची किंमत काय आहे तर 42 बरोबर 0. हे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असलेलं वर्ग समीकरण आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या उदाहरणात देखील काय करता येईल. दुसऱ्या उदाहरणासाठी पहा, आपल्याला या ठिकाणी अल्फा बरोबर काय, अल्फा बरोबर आहे -2 आणि बीटा बरोबर आहे -3. मग बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं सुद्धा 2 मुळांची बेरीज, 2 मुळांची बेरीज, हे जे मुळ आहेत हे परिमेय आहेत है की नाही. इथं अल्फा अधिक बीटा, आता किमती अल्फा आणि बीटाच्या ऋण किमती आल्या, त्यामुळे आपण इथं हे अल्फाची किंमत -2 लिहिली, त्यानंतर इथं अधिक आणि पुन्हा बीटाची किंमत ऋण आल्यामुळं इथं आता एकानंतर एक म्हणजे चिन्ह आल्यामुळं आपण कंस करून लिहिला. आणि मग आता इथं म्हणजे काय झालं, हे -2 आणि धन ऋण म्हणजे -3 आणि दोन्ही ऋण चिन्ह असल्यामुळं त्यांची बेरीज होणार आहे की नाही. म्हणजे ती येते -5, म्हणजे 2 मुळांची बेरीज झाली -5. लक्षात ठेवा, इथं जरी बेरीज लिहिली असलं तर इथं धन ऋणाचं चिन्ह संकेत जे असतील त्यानुसारच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे. आता दोन्ही पदं सारखे चिन्ह असल्यामुळे आपण त्यांची बेरीज घेतलेली आहे. इथं जर एक धन आणि एक ऋण असलं असतं, ह्या 2 मुळांच्या चिन्हांमध्ये एक ऋण आणि एक धन जर असलं असतं तर मग त्या दोन्ही मुळांची वजाबाकी झाली असती. म्हणजे इथं बेरीज तर आहेच उल्लेख, परंतु आपण हे चिन्ह संकेत जे आहेत त्यानुसार इथं आपण ती क्रिया केली पाहिजे. त्यानंतर 2 मुळांचा गुणाकार, 2 मुळांचा गुणाकार, मग पहा आता अल्फा गुणिले बीटा, म्हणजे अल्फा आहे -2 गुणिले बीटा आहे -3 आणि इथं दोन्ही पद ऋण असल्यामुळं ऋण पदांचा गुणाकार धन असतो, म्हणजे बेत्रिक 6. आणि मग आता इथं x या चलातील वर्ग समीकरण, मग आपल्याला सूत्र लिहिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सूत्र लिहिणं गरजेचं आहे. वजा अल्फा अधिक बीटा कंस बंद x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेरीज जी आहे तर हे ऋण चिन्ह इथलं आहे म्हणून इथे अल्फा अधिक बीटाची किंमत या ठिकाणी -5 आलेली आहे. आता इथं -5 आली म्हणून इथं ऋणानंतर परत ऋण चिन्ह येते म्हणून इथं कंस करून -5 लिहिलं, म्हणजे बेरीज झाली -5. आणि हे x अधिक अल्फा गुणिले बीटा, हे सूत्रामधलं अधिक चिन्ह, नंतर अल्फा गुणिले बीटाची किंमत काय आलेली आहे धन 6 आलेली आहे ठीक आहे नाही, म्हणजे 6 बरोबर 0. आणि मग अशा रीतीने आपल्याला हे वर्ग समीकरण लिहितं हे कोण सोडून घ्यावं लागेल. म्हणजे समीकरण झालं x वर्ग अधिक ऋणाचा गुणाकार अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन्ही पहिलं आणि दुसरं जे उदाहरण आहे याच्यामध्ये मुळं जे होते ते कसे होते तर परिमेय संख्येतील होते. आता ह्या तिसऱ्या उदाहरणामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकच मूळ दिलेलं दिसतंय. मग आता हे जे तिसरं उदाहरण आहे त्यामध्ये आपण अल्फा बरोबर गृहीत धरायचं 2 अधिक कर्णीचं 3. आता हे तुम्हाला लक्षात येईल की हे जे उदाहरण आहे हे अपरिमेय मुळाचं आहे. आणि अपरिमेय मूळ म्हणजेच कर्णी आहे की नाही, त्याच्यामध्ये वर्गकर्णीचे द्विपद रूप आहे. आणि वर्गकर्णीच्या द्विपद रूपामध्ये आपण अनुबद्ध जोडीतील कर्णींचा अभ्यास केलेला आहे. मग याच्या अनुबद्ध जोडीतील जी कर्णी आहे म्हणजे आपण ते बीटा हे मूळ गृहीत धरायचं. याच्या अनुबद्ध जोडीतील कर्णी म्हणजे काय, इथं जर बेरीज आहे तर ते आपण 2 वजा कर्णीचं 3 असं लिहून आपण याची अनुबद्ध जोडी लिहू शकतो. आता हे जे 2 मुळं आहेत या 2 मुळांचा आपल्याला सुरुवातीला बेरीज घेऊ आपण. 2 मुळांची बेरीज, 2 मुळांची बेरीज. आता हे अल्फा अधिक बीटा बरोबर 2 मुळांची बेरीज.
मग हे पहिल्या कंसामध्ये अल्फा हे मूळ काय असेल 2 अधिक कर्निस्थ 3 आणि अधिक दुसऱ्या कंसामध्ये 2 वजा कर्निस्थ 3 या ठिकाणी आपला 2 मुळांची बेरीज आहे की नाही अल्फा अधिक बीटा. मग इथं काय करता येतं तर 2 अधिक कर्निस्थ 3 कंस सोडून घेतला आपण. इथं त्याच्या याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्यानंतर अधिक आता कंसाबाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे या कंसातल्या पदांचाही काही परिणाम होणार नाही. आपलं जे आहे तोच लिहिता येईल म्हणजे अधिक 2 वजा कर्निस्थ 3. आता पहा या ठिकाणी अधिक कर्निस्थ 3 वजा कर्निस्थ 3 सारखे पद आणि विरुद्ध चिन्ह असल्यामुळे कटले. मग 2 अधिक 2 म्हणजे 4 झालं या ठिकाणी. आता 2 मुळांचा गुणाकार 2 मुळांचा गुणाकार 2 मुळांच्या गुणाकारमध्ये आपल्याला अल्फा गुणिले बीटा. मग पहिल्या कंसात पहिलं मूळ म्हणजे 2 अधिक कर्निस्थ 3 गुणिले दुसऱ्या कंसात दुसरं मूळ 2 वजा कर्निस्थ 3. मग आता पहिल्या कंसात त्या 2 पदांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात त्या 2 पदांची वजाबाकी आहे. आणि मग याचा विस्तार आपल्याला माहिती आहे की ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी ह्या दोन्हीचा गुणाकार काय असतो ए वर्ग वजा बी वर्ग. मग त्याप्रमाणे याचा आपल्याला लिहिता येईल विस्तार 2चा वर्ग वजा कर्निस्थ 3 कंसाचा वर्ग. या ठिकाणी 2चा वर्ग 4 आहे आणि इथं कर्निस्थ 3चा वर्ग म्हणजे इथं कर्णीची कोटी 2 आहे घातांक 2 आहे त्यामुळे कर्णीचा लोप झाला म्हणजे या ठिकाणी वजा 3 आहे की नाही. कर्णी चिन्हाचा लोप झाला त्या ठिकाणी झालं वजा 3. आणि मग आता 4 वजा 3 म्हणजेच धन 4 आणि ऋण 3 त्यामुळे वजाबाकी त्याची धन 1. आणि मग आता यक्स या चलातील वर्ग समीकरण लिहिलं आपल्याला. यक्स या चलातील वर्ग समीकरण यक्स या चलातील वर्ग समीकरण. मग आपल्याला ते वर्ग समीकरण इथं सूत्र लिहिलं पाहिजे. यक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस बंद यक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आणि मग अशाच पद्धतीनं आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती आपण काढलेल्या आहेत त्या किमती इथे ठेवून देऊ आणि त्यावरून ते वर्ग समीकरण लिहिता येईल. यक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली आहे 4. त्यानंतर हे यक्स अधिक अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली 1 आणि बरोबर 0. तर हे अशा रीतीने हे अपेक्षित असलेले वर्ग समीकरण या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे. ह्या चौथ्या उदाहरणातसुद्धा पहा तुम्ही. मग ते एकच मूळ दिलेलं आहे ते आपण गृहीत धरायचं अल्फा बरोबर कर्निस्थ 5 वजा 3. आणि मग इथं सुद्धा हे अपरिमेय मूळ आहे आणि हे अपरिमेय म्हणजे कर्णी संख्येतील आहे आणि म्हणून इथं याच्या हे वर्ग कर्णीचं द्विपद रूप आहे आणि याच्या अनुबद्ध जोडीतील कर्णी आपल्याला अशी देता येईल. इथं वजाबाकी आहे म्हणजे ते आता कर्निस्थ 5 अधिक 3 आहे ना याची अनुबद्ध जोडी ही आहे. आणि मग आता याच्यावर हे झाले 2 मुळं. मग आता आपल्याला 2 मुळांची बेरीज सुरुवातीला 2 मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर पहिल्या कंसात पहिलं मूळ म्हणजे कर्निस्थ 5 वजा 3 अधिक दुसऱ्या कंसात दुसरं मूळ म्हणजे बीटा कर्निस्थ 5 अधिक 3. मग आता इथं कंस सोडून घेतले. पहिल्या कंसात कर्निस्थ 5 वजा 3 अधिक कर्निस्थ 5 अधिक 3. आता विद्यार्थी मित्रांनो पहा इथं वजा 3 अधिक 3 सारखे पदाने विरुद्ध चिन्ह असल्यामुळे कटले. मग आता कर्निस्थ 5 अधिक कर्निस्थ 5 म्हणजे याची बेरीज झाली 2 कर्निस्थ 5. आता 2 मुळांचा गुणाकार 2 मुळांचा गुणाकार करूया आपण. अल्फा गुणिले बीटा बरोबर पहिलं मूळ आहे कर्निस्थ 5 वजा 3 गुणिले दुसरं मूळ आहे कर्निस्थ 5 अधिक 3. मग इथं पहिल्या कंसात 2 पदांची वजाबाकी दुसऱ्या कंसात 2 पदांची बेरीज. मग आता इथं याचा विस्तार तुम्हाला माहिती आहे ए अधिक बी
गुणिले ए वजा बीचा विस्तार असतो ए वर्ग वजा बी वर्ग. त्याप्रमाणे इथं कनिष्ठ 5चा वर्ग वजा 3चा वर्ग. मग कनिष्ठ 5चा वर्ग इथं कर्णी संख्या आहे, कोटी 2 आहे, घातांक 2, त्यामुळे कर्णी चिन्हाचा लोप झाला म्हणजे 5 वजा 3चा वर्ग 9 आणि 5 वजा 9 इथं आता धन 5 आणि वजा 9 आहेत म्हणजे इथं वजाबाकी झाली. इथे येथे ऋण 4 आणि मग आपल्याला x या चलातील वर्ग समीकरण x या चलातील वर्ग समीकरण लिहिता येईल. x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आणि मग इथं आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढलेल्या त्या ठेवून द्यायच्या. इथं x वर्ग वजा आता हे अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली 2 कनिष्ठ 5 x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत ऋण 4 लिहिली म्हणून इथं ऋण 4 कंस करून लिहिले बरोबर 0. आणि मग अशा रीतीने हे वर्ग समीकरण इथं कंस सोडून आपण लिहिला x वर्ग वजा 2 कनिष्ठ 5 x आणि इथं वजा अधिक वजा म्हणजे वजा 4 बरोबर 0. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे उदाहरणं परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी आपल्याला असं वर्ग समीकरण मिळवा या प्रकारचे उदाहरणं परीक्षेत विचारतात. त्यासाठी याचा भरपूर ह्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा जेणेकरून तुम्हाला याचे अचूक उत्तर सोडून तुम्हाला याचे पूर्णपणे गुण मिळवता येतील.